नमस्कार मित्रांनो, मी हेमंत. मित्रांनो, कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन संपलं, पण या इतक्या मोठ्या खळबळजनक घटनेनंतर महाराष्ट्राच्या आणि पर्यायाने देशाच्या राजकारणात काहीतरी मोठं घडण्याच्या शक्यता निर्माण झालेल्या आहेत. भाजपला डिलिमिटेशन बिल पास करून घ्यायचंय. आत्ताच्या घडीला त्याचं काय होतंय ते माहीत नाही, कारण परिस्थिती थोडी विचित्र झालेली आहे. पण विलिनीकरण, पक्षाची फोडाफोड आणि या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या काहीतरी नवीन इशारा देत आहेत असं दिसून येतंय. काय घडतंय, कोणते राजकीय नेते यामध्ये सामील आहेत, शरद पवार, सुप्रिया सुळे, पार्थ पवार, या सगळ्यांचं मिळून काय चालू आहे, नेमकं काय घडतंय आणि काय घडण्याची शक्यता आहे. कारण आता राष्ट्रवादीच्या या राजकारणामध्ये थेट नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा इंटरफेरन्स दिसून येतोय. घटनाक्रम जर तुम्ही बघितला तर या घटनाक्रमानुसार काय होणार याची कल्पना आपल्याला येऊ शकते. याला पार्श्वभूमी आहे ती म्हणजे कॅबिनेट शिक्षण मंत्रीपद याची सुद्धा. शिक्षण मंत्री पदामध्ये पुढचे शिक्षण मंत्री कोण असणार यामागे बरीच चर्चा होत आहे. या निमित्ताने बरीच चर्चा होत आहे. देवेंद्र फडणवीसांचं नाव समोर आलं. श्रीकांत शिंदेंची शिवसेना मागणी करत आहे. पण त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत्यांची दिल्लीवारी, शरद पवार जे दिल्लीतच तळ ठोकून आहेत आणि भेटीगाठी आणि मीटिंग्स, चर्चा, यामधनं नेमकं काय घडणार याचा अंदाजा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा, म्हणजे तुम्हाला घटनाक्रम काय घडतोय ते व्यवस्थित लक्षात येईल. मित्रांनो, CJPचं जेव्हा आंदोलन चालू होतं तेव्हा शरद पवार हे जंतर मंतरवरती अभिजित दिपकेला भेटण्यासाठी गेले. अभिजित दिपकेची त्यांनी भेट घेतली. थोडा वेळ दोघांमध्ये चर्चा झाली. असं म्हणतात अभिजित दिपकेने त्यांचे आशीर्वाद घेतले, त्यांना सपोर्ट वगैरे दिल्याचं बोललं जातंय आणि हे सगळं घडलं. आता शरद पवारांसारखे मोठे नेते जंतर मंतरवर जाऊन या विद्यार्थ्यांच्या आंदोलनात भेट देतात, व्हिजिट करतात, त्यामुळे त्याला एक महत्त्व प्राप्त झालेलं होतं. पवारांचा पाठिंबा मिळाला वगैरे अशा सगळ्या चर्चा झाल्या. त्यानंतर पवारांनी त्या पूर्ण आंदोलनावरती काही वक्तव्य केलं नाही. जेव्हा धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाला तेव्हा पवार म्हणाले की मी मोदींना भेटलो, त्याचा काही परिणाम झाल्याचं दिसून येत आहे. आता मोदींना केव्हा भेटलो? अभिजित दिपकेची भेट घेतल्यानंतर लगेचच शरद पवार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला गेले. या भेटीचे काही फोटो वगैरे समोर आले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पवारांना हात दिला, आत बोलावलं वगैरे, हे सगळे फोटो आपण बघितले. तेव्हाच या चर्चांना खूप उधाण आलं होतं की CJPला भेटल्यानंतर शरद पवार तात्काळ मोदींना भेटण्यासाठी का बरं गेले असावेत, त्यांच्या दरम्यान काय चर्चा झाली. पण चर्चा काय झाली याचा खुलासा कोणी केलेला नव्हता. हे झालं. मग शरद पवारांचं ते वक्तव्य आलं की मी मोदींची भेट घेतली, त्यामुळे त्याचा काहीतरी परिणाम झाल्याचं दिसतंय. धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाला. त्या दरम्यान ही सुद्धा माहिती बाहेर आली होती की शरद पवार म्हणतात की शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती ते नरेंद्र मोदींना भेटण्यासाठी गेले होते. त्यानंतर दुसरी घटना ती म्हणजे 2 दिवसांपूर्वी सुप्रिया सुळे यांनी अमित शहांची भेट घेतली. या भेटीचे सुद्धा फोटो वगैरे बाहेर आले. या भेटीदरम्यान त्यांची शहांसोबत काहीतरी चर्चा चालू आहे, काहीतरी बोलणं चालू आहे, हे दिसून आलं. आता यावर सुद्धा सुप्रिया सुळेंनी किंवा शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसने कुठलाही खुलासा केला नाही, ठळकपणे सांगितलं नाही की का बरं ही भेट झाली, कशासाठी ह्या भेटी झाल्या वगैरे वगैरे, काहीही सांगितलं नाही. ही भेट झाली. इकडे पवार मोदींना भेटतात, सुप्रिया सुळे अमित शहांना भेटतात. तिसरी घटना म्हणजे संसदेमध्ये शरद पवार आणि पार्थ पवार या आजोबा आणि नातवाची भेट झाली. संसदेतच काही थोडीफार त्यांची चर्चा वगैरे झाली, कारण आता अधिवेशन सुरू आहे. ही चर्चा, ही भेट झाल्यानंतर ठीक आहे, राज्यसभेच्या तिथं तुमच्या भेटी होऊ शकतात,
त्यामुळे त्याला काही राजकीय वळण देण्याचं किंवा त्यावर काही राजकीय तर्कवितर्क लावण्याची काही गरज नाहीये. पण त्याच संध्याकाळी शरद पवारांच्या निवासस्थानी पार्थ पवार गेले. आजोबा आणि नातवाने एकत्र डिनर सुद्धा केलं आणि या भेटीच्या वेळी त्या ठिकाणी प्रफुल्ल पटेल सुद्धा उपस्थित होते असं म्हटलं जात आहे. माध्यमांमध्ये आणि राजकीय वर्तुळामध्ये अशी चर्चा आहे, अशी माहिती बाहेर येते की डिनर डिप्लोमसीमध्ये एका खूप मोठ्या विषयावरती चर्चा सुरू झालेली आहे. ही चर्चा कशाची असू शकते? शक्यता नंबर 1, अर्थात अजित पवारांचे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्ष या दोन्हीही पक्षांच्या विलिनीकरणाची ही चर्चा असू शकते. आपल्याला माहितीच आहे की 12 फेब्रुवारीला अजित पवार हे विलिनीकरणाची घोषणा करणार होते असं सांगितलं जात होतं. पण त्यापूर्वीच अजित पवारांचं विमान अपघातात दुर्दैवी निधन झालं. पण त्यानंतर मात्र काही काळ याची चर्चा चालली आणि त्यानंतर ही चर्चा बंद झाली. दोन्हीही पक्षाच्या नेत्यांकडनं ही चर्चा आता थांबलेली आहे, विलिनीकरण होणार नाही असं काही बोललं जात होतं. पण आता ही चर्चा पुन्हा नव्याने सुरू झाली आहे. यामागे कारणं काय असू शकतात आणि नरेंद्र मोदी, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यामध्ये का लक्ष घालतायत? यामागचं नेमकं कारण म्हणजे मोदींना भाजपला डिलिमिटेशन बिल पास करून घ्यायचं आहे. डिलिमिटेशन बिल संसदेत पास होण्यासाठी 2/3 बहुमत लागतं. पण इतक्या पक्षांची फोडाफोडी केल्यानंतर म्हणजे बंगालमधलं तृणमूल काँग्रेसचे खासदार, आम आदमी पक्षाचे खासदार, शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे खासदार यांना फोडून एनडीएमध्ये घेण्यामागे उद्देश मुळात तोच होता की डिलिमिटेशन बिलला जास्तीत जास्त मतं पडावीत, त्यामुळे खासदारच आपल्या साईडला ओळून घ्यायचे. आता राहिला महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार. यांचे खासदार आपल्या बाजूने उभे करण्यासाठी अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी यांना विलीन करायचं आणि पूर्ण राष्ट्रवादी मग एनडीएमध्ये सामील करून घ्यायची. अशा पद्धतीने आपलं लोकसभेतलं संख्याबळ वाढवायचं आणि तिथे मग जास्त 2/3चा आकडा गाठला की डिलिमिटेशन बिल पास होण्यास त्याची मदत होईल. सध्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनामुळे इतर जे छोटे छोटे पक्ष आहेत ते ॲक्च्युली एनडीएला पाठिंबा देण्यासाठी घाबरत आहेत. कारण आपल्याला माहिती आहे या आंदोलनामुळे सरकार विरोधात मोठं जनमत, राग, संताप हे सगळं तयार झालेलं आहे. एक तर नीटची पेपरफुटी आणि त्यानंतर 20 जुलैला जंतर मंतरवरती आंदोलकांवरती मार्च दरम्यान, प्रोटेस्ट दरम्यान झालेला अमानुष लाठी हल्ला, त्याच्यामुळे सरकारवरती सामान्य जनता अतिशय नाराज आहे. आता नाराज जनता असताना ज्या सरकारच्या विरोधात जनता नाराज आहे त्याच सरकारला या छोट्या छोट्या पक्षांनी पाठिंबा देणं म्हणजे या छोट्या पक्षांवरती सुद्धा रोष ओढावल्यासारखं होऊ शकतं. जनता सरकारला पाठिंबा देणाऱ्या पक्षांवर सुद्धा नाराज होऊ शकते आणि त्यातच आता 6 महिन्यांमध्ये पुढच्या 3-4 राज्यातील निवडणुका लागणार आहे. त्यामुळे जनतेचा रोष ओढावून घेणं हे इतर छोट्या पक्षांना सुद्धा महागात पडू शकतं. त्याचमुळे या बाबतीत सखोल चर्चा करण्यासाठी शरद पवारांनी मोदीची भेट घेतली, सुप्रिया सुळेंनी अमित शहांची भेट घेतली, पार्थ पवार आणि शरद पवारांमध्ये डिनर डिप्लोमसी झालेली आहे आणि ही चर्चा आता नेमकी कुठे जाणार, कोणत्या वळणावर जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मित्रांनो, लोकशाहीमध्ये आपण मतदान करतो, मत देतो, आपले नेते निवडतो, कोणाला सत्तेत बसवतो, कोणाला विरोधात बसवतो. पण अशा पद्धतीने खासदारांची फोडाफोडी, खासदारांची वाटावाटी, पक्ष फुटणं, विलिनीकरण या सगळ्या गोष्टी घडत असताना मग शेवटी जनतेच्या मताला अर्थ काय राहतो, लोकशाहीला आणि या पूर्ण निवडणूक प्रक्रियेला अर्थ काय राहतो, हा प्रश्न तर समोर निर्माण होतच आहे. हा प्रश्न कोणत्या विरोधकांनी उपस्थित करण्याची गरज नाहीये, कोणत्या नेत्यांनी उपस्थित करण्याची गरज नाही. हा प्रश्न आपल्याला पडला पाहिजे. हा प्रश्न सामान्य जनतेचा आहे, कारण मतदान आपण करत असतो, सत्तेत कोणी बसायचं हे आपण ठरवत असतो. त्यामुळे मग हरलेले पक्ष विलीन होऊन परत सत्तेत येणार असतील तर मग त्यांच्या हरण्यात काय अर्थ आहे?
किंवा कोणाला जिंकवण्यात काय अर्थ आहे? त्यामुळेच असं जर होत असेल तर सामान्य नागरिकांनी व्यक्त होणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. तुम्ही सुद्धा या पूर्ण घटनांवरती तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला ताबडतोब सबस्क्राईब करा. धन्यवाद.